हॅलो, ऐकू येतं का? सर्वांना ऐकू येतं? सर्व उपस्थितांना माझा सप्रेम नमस्कार. आज या आगळ्या वेगळ्या संमेलनाला उपस्थित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महाकवी श्री गायधनी सर आणि सर्वांची नावं घेत बसत नाही, तिथं सगळे मोठे लोक आहेत, वेळ मी जगत नाही. आपण सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आपण उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, असं हे आगळं वेगळं संमेलन या दोन संस्थांनी मराठीकरता झटणाऱ्या, अभिमानानं झटणाऱ्या आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल श्री प्रदीप राणी आमोणकर आणि प्रकाश भगत यांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट अशी की आम्ही जे आता वृद्धत्वाच्या याच्यात आहोत अवस्थेत, आमची नेहमी चिंता असायची की आमच्या पुढे कोण काय, तोही प्रश्न इथं सुटलेला आहे. याबद्दल मला अतिशय आनंद होतो. आणि दुसरा योगयोग असा आहे की मी 1974 साली क्रियाशील झालो या चळवळीमध्ये. गोमंतक मराठी भाषा परिषदेची स्थापना झाली ती अशा करता की कोकणी ही मराठीपासून वेगळी काढली जाऊ नये. साहित्य अकॅडमी त्यावेळेला त्या विचारात होती, ते करू नये असं आम्ही त्यांना निवेदन दिलं. आम्ही अभंग आहोत पूर्वीपासून, तशाच राहाव्या. पण असो, ती राजभाषा आपली वेगळी भाषा झाली तरी सगळे सन्मान मिळवले, हरकत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की त्या माझ्या कार्याला आज 50 वर्ष होत आहे. हा एक योगायोग आहे. मी समजतो की हा या संमेलनाचा मान देऊन या आपण सर्वांनी म्हणजे या 50 वर्षाच्या कार्याचा गौरव केला आहे असं मी समजतो. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. मित्रांनो, मराठी ही अतिशय सुंदर समृद्ध अशी भाषा आहे. जगातल्या 10व्या क्रमांकाची भाषा आहे असं सांगितलं जातं. तर अशी ही समृद्ध भाषा ही केव्हा जन्माला आली मला नाही ठाऊक, पण काही जाणकार असं सांगतात की ती सम्राट अशोक आणि पतंजली मुनींच्या काळात जन्माला आहे. केव्हा जन्माला आली याच्याशी मला संबंध नाही, पण माझा विश्वास आहे आणि माझा तर्क आहे की ती गोमंतकातच जन्माला आली असावी. गोमंतक ही मराठीची जन्मभूमी असं मानतो, गंगोत्री आहे असं मी मानतो. ते कसं आहे त्याचं विश्लेषण नंतर मी का म्हणतो त्याचं विश्लेषण माझ्या भाषणात येईल. तर साहित्य जे आहे मराठीतले गोव्यामध्ये झालेलं हे साधारणपणे मुकुंदराज किंवा आपले ज्ञानेश्वरीच्या काळातलं जे साहित्य आहे त्याची भाषा जशी आहे तशाच प्रकारची भाषा असलेल्या साहित्य गोव्यामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणजे तिथपर्यंत तर उपलब्ध आहे साहित्य. आमचे गोव्याचे एक स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ कट्टर मराठी अभिमानी लक्ष्मीकांत व्यंकटेश प्रभू भेंबरे हे काही काळ लिस्बनमध्ये स्थानबद्ध होते. त्यांनी तिथली वाचनालय गुंडाळलं आणि तिथं त्यांना 27 ग्रंथ मिळाले किंवा ग्रंथ किंवा त्यांचे अंश म्हणा. 27 ग्रंथांची यादी त्यांनी तयार केली. हे सर्व ग्रंथ मराठीमध्ये होते. दुसरे आमचे इतिहास संशोधक पांडुरंग पिसुर्लेकर हे पण सरकारनं काही कामाकरता पाठवलेलं, तिथं गेलेले होते. त्यांनी संशोधन केलं आणि त्यांना आणि लक्ष्मीकांत भेंबरे या दोघांनाही मिळून 42 ग्रंथ मराठीत मिळाले, मराठीत लिहिले. यामध्ये एकही कोकणी ग्रंथ नव्हता. त्यानंतर मग हे झालं मागचं. पोर्तुगीज आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पोर्तुगीजांनी मराठी ग्रंथ जाळले वगैरे, परंतु जाळणाऱ्यांनाच मराठीची ख्याती एवढी आहे
ताकद एवढी आहे की जाणणाऱ्या लोकांना पुन्हा मराठी ग्रंथ लिहावे लागले. तर हे इथे एक फादर स्टीफन्स नावाचे आंग्ल मिशनरी होते. त्याने ख्रिस्तपुराण हा ग्रंथ मराठीमध्ये लिहिला त्या ग्रंथाने. आणि तसा स्पष्ट उल्लेख त्याने सुरुवातीला केलेला आहे. तर ते काय म्हणतात ग्रंथाच्या सुरुवातीला, तर परमशास्त्र जगी प्रगटावेया, बहुत जना फळसिद्धी होवावेया, भाषा बांधवली मराठी या कथा निघतो. हे स्वतः सांगताय की आपण ही कथा मराठीमध्ये सांगतोय. हे मी मुद्दाम उल्लेख काय करतो की काही लोक असं सांगतात की हे ग्रंथ कोकणीमध्ये आहेत. तसं नाही आहे. त्यावेळी कोकणी ही भाषाच नव्हती. हे आपल्या लक्षात आणण्याकरता मी सांगतो. तुम्हाला सांगतो आज इतिहास कसाही सांगितला जातो. अफजल खान हा क्रूर नव्हता, तो फार प्रेमळ होता. आणि त्याला अगदी प्रेमानं शिवाजी महाराजांना मिठी मारली जाते, मारली होती असंही सांगायचा प्रघात आहे. म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण चालू आहे. तर पुढे हा कवी काय म्हणतो बघा, यावेळी तुम्ही पुष्कळ ऐकलेले असतील. जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी मराठी. पुढे तो म्हणतो, पखियामध्ये मयूरू, वृखियामध्ये कल्पतरू, भाषा माझी मानथोर मराठी. मी हे सगळं ऐकलेलं आहे. म्हणजे आज मुद्दा का सांगतो तर मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. भाषा माझी मानथोर. आता या कोणत्या भाषा हो? कागडी, बंगाली, पंजाबी, हिंदी या का? त्याला कोणत्या भाषा अवगत होत्या? तो युरोपमध्ये झालेला होता. त्याला भाषा येत होत्या त्या लॅटिन, ग्रीक, स्पॅनिश, पोर्चुगीज, इंग्लिश या भाषा त्याला येत होत्या. या सगळ्या भाषांमध्ये तो म्हणतो नानू थोरून मराठी. म्हणजे त्या काळात 1516व्या शतकात मराठी ही तिथल्या भाषापेक्षा श्रेष्ठ होती. लक्षात घ्या. म्हणजे आपली संस्कृती श्रेष्ठ होती. तिथली संस्कृती ही आमच्या दर्जाची नव्हती. ही पुढं माझ्या विवेचनात येणार आहे. तर सांगायचं तुम्हाला काय कारण काय की मराठी ही तेव्हा श्रेष्ठ होती इतर भाषा पाश्चात्य भाषापेक्षा आजही आहे. तरी आपण इंग्रजीचा पदर सोडत नाही. इंग्रजीचे गुलाम होत बसलेलो आहोत. मराठीमध्ये सगळं सामर्थ्य आहे. आज आपल्या लेखकांची पुस्तकं अनेक भाषांमध्ये जात आहेत. आत्ताच आमचे महाकवी गायधनी यांची पुस्तकं किती भाषामध्ये 35 भाषामध्ये 35 जागतिक भाषांमध्ये भाषांतर झाले. एवढं सामर्थ्य मराठीमध्ये आहे. हे आपण विसरता कामा नये. आणि ते सुद्धा आपण आपली मुलं इंग्रजीला पाठवतो. अहो इंग्रजी शिकावं, परंतु मुलांना खुलू द्यायला आपल्या भाषेत किंवा कुणीही हे जे करतायत ते बरोबर नाही आहे. मराठी माध्यमातून शिकवा. शिक्षक कसाही असो, ही भाषा मुलाला लगेच समजते. तो आपली प्रगती आपणच करतो, असं माझा अनुभव आहे. मित्रांनो, तर यापूर्वी म्हणजे आपल्या ख्रिस्तपुराण लिहायच्या आधी कृष्णदास श्यामानं श्रीकृष्णचरित्र लिहिलं होतं. तेही त्यांनी मराठीत लिहिलंय. पूर्वी तसा उल्लेख आहे. आपण पुढे जाऊया. पुढे काय झालं तर इथल्या पादरीनं म्हटलं की मराठी जर आपण पुस्तकं देत राहिलो तर ह्याची पाठ काही हिंदू धर्मापासून सुटणार नाही. हे पुन्हा हिंदू धर्माकडे जाते. म्हणून त्यांनी भाषा बदलायचं ठरवलं. सगळ्या लोकांची भाषा मराठी होती. तर त्यांनी काय केलं, रोमन बोलीचा वापर कोकणीमध्ये लिहिला. म्हणजे अशी काही पुस्तकं त्यांनी तयार केली, शब्दकोश तयार केला वगैरे वगैरे. पण हे सगळं अल्पकाळ 1684 म्हणजे त्याच शतकाच्या शेवटी पोर्तुगीज सरकारनं असा कायदा केला की त्यांच्या प्रदेशात म्हणजे तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी हे 3च तालुके त्यांच्याकडे होते. इतर स्थानिक भाषा अजिबात वापरायच्या नाही. म्हणजे काहीच बोलायचं सुद्धा पोर्चुगीजमध्ये. कसं शक्य होतं? पण असा कायदा केला गेला आणि हे साहित्य बंद झालं. परंतु इतर जे 8 तालुके होते, काणकोणपासून पेडणेपर्यंत, इकडे मराठीचा मुक्त संचार चालू होता. विपुल ग्रंथ देखील त्या काळात झाले. मी सगळ्या ग्रंथांची नावं तुम्हाला सांगत नाही, परंतु काही नावं इकडे सांगायलाच पाहिजे. कारण कुंभारजुव्याचे
तुकाराम बाबा तेही वर्धेच होते. ते कोकणीचे जनक वेगळे आणि हे तुकाराम बाबावरती हे मराठी. तर त्यांनी भर्तृहरीच्या सुभाषित रत्नमालेचं भाषांतर केलं आणि ते म्हणे इतकं सुरस झालं की महाराष्ट्रातल्या विद्वानांनी म्हटलं की हे मोरोपंत यांच्यापेक्षा चांगलं आहे. आमचे पंडित महादेव शास्त्री जोशी तर असं म्हणतात की द्राक्षालाही माधुर्याची दीक्षा देणारा हा ग्रंथ. अनेक नावं आहेत माझं सांगायचं की तुम्हाला तुम्ही लिखित याच्यामध्ये वाचू शकता, वेळ घालवत नाही. त्यानंतर मग आले संत सोयरोबा. त्यांच्याविषयी मी काही बोलायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. गोव्याचे थोर संत. त्यांनी विपुल भजनावली 700-800 भजनं लिहिली, 4 आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यानंतर मग मी मध्यकाळ वगळतो, आता तुम्ही याच्यात वाचा. नंतर मग कृष्णभट मानकर डोंगरीचे यांनी अशीच 700-800 भजनांची रचना केलेली आहे. आणि त्याशिवाय त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ते श्रीरामाचे भक्त होते. ते डोंगरीला राहत असत राम मंदिराच्या शेजारी आणि दरवर्षी तिथं नाटकं स्वतः लिहून नाटकं करत असत. संगीत नाट्य बरं का गायलेच आहे. आणि प्रत्येक वर्षी नाटकं करायचे. ती बघायला एक योगायोगानं अण्णासाहेब किर्लोस्कर एक वर्षी पोचले, जे मिठाचं मीठ खरेदी करता डोळ्यात यायचे. त्याने ती नाटकं पाहिली आणि त्यांनी ती कल्पना उचलली संगीत नाटकांची. त्यानंतर त्यांनी शातून केली. तेव्हा गोमंतक भूमी ही या संगीत नाटकांची जन्मभूमी आहे. या संगीत नाटकांच्या भूमी किती आहे. हा पहिलेपणाचा मान एकच नाही गोमंतकाला मराठी साहित्यामध्ये. मी सांगतो तुम्हाला, काही नावं सांगतो ज्यांनी पहिलेपणाचा मान मराठी साहित्यामध्ये मिळवलेला. हिराबाई पेडणेकर या पहिल्या स्त्री नाटककार आहेत. मराठी साहित्यातल्या पहिल्या स्त्री नाटककार. वि स सुत्रडकर यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी हा पहिला प्रादेशिक कथासंग्रह लिहिला. तोपर्यंत मराठीमध्ये प्रादेशिक कथा नव्हती. त्यानंतर मग गोविंद मडगावकर यांनी पहिली कादंबरी लिहिली. मुंबईला राहतात ते. उपदेश्वर कथा आहे त्या कादंबरीचं नाव. सूर्याजी महात्मे हे भाषाचे त्यांनी पहिली रहस्यमय कादंबरी लिहिली, जी अर्नाळकर वगैरे नंतर मग त्यांनी लिहिली. वेशधारी पंजाबी. आणि त्यानंतर अलीकडच्या काळात तर तुम्हाला माहिती आहे गुरुनाथ नायकांनी विक्रम केलेला आहे. रहस्यमय कादंबऱ्यामध्ये त्याचा विक्रम आहे. 500-600 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. असे 1208. कल्पना करा तुम्ही, एवढा मोठा साहित्यिक गोव्याला लिहिलेला आहे. त्यानंतर पंडित महादेव शास्त्री तुम्हाला माहीत असतील. त्यांनी 10 खंडामध्ये मराठीमध्ये भारतीय संस्कृती कोश लिहिलेला आहे. हे पहिले आहे या प्रकारचं कार्य करणार. अलीकडेच तुम्हाला सांगायचं झालं तर आमचे असनोड्याचे श्रीराम कामत यांनी मोठे 6 खंड विश्वचरित्रकोश, म्हणजे जगामध्ये जे मोठमोठे लोक होऊन गेले त्यांचं थोडक्यात चरित्र त्यांनी मराठीमध्ये दिलेलं आहे. त्याचे 6 खंड प्रसिद्ध झाले. त्यापुढे जाऊन कलाक्षेत्र जर तुम्ही पाहिलं तर मग काय त्याच्यात मी फार सांगायला पाहिजे असं नाही. पंडित दीनानाथ मंगेशकर, जितेंद्र विशेकी, कारेकर, पेटडे, रामदास कामत या सगळ्यांनी ही संगीतभूमी, महाराष्ट्राची संगीतभूमी गाजवलेली आहे. तसंच नाट्य क्षेत्रातही मास्टर दत्ताराम, प्रभाकर फडशीकर, सावकार कुटुंबीय, प्रसाद सावकार वगैरे इत्यादी रंगभूमी महाराष्ट्राची गाजवली. आणि आज आता तुम्ही यंदाचंच बघा, यंदा फादर हे नाटक गोव्याचं महाराष्ट्रामध्ये पहिलं आलेलं आहे. 14 लाखांच्या गोमंतकातील मराठी लोकांनी 14-15 कोटींच्या वर मात करून हे यश आणलेलं आहे. बरं, हे पहिलंच यश आहे का हो? नाही. गेल्या 5 वर्षात तुम्हाला आश्चर्य वाटेल, 5 वर्षात 4 वेळा 4 वर्षी गोव्याचं नाटक महाराष्ट्रात पहिलं आलेलं आहे. महाराष्ट्र नाट्यक्रम जोरात व्हायला पाहिजे. आपली मराठी भाषा जी आता तुमची मराठी भाषा नव्हे म्हणून सांगतात, मराठी महाराष्ट्राची, त्यांना हे उत्तर आहे. ही भाषा गोव्याची नव्हे, कशाच्या धर्म म्हणू शकतो. तेव्हा आज तुम्हाला सांगतो
8 दैनिक मराठीमध्ये गोव्यात प्रसिद्ध होतात. 100वर पुस्तकं दरवर्षी प्रसिद्ध होतात. कुठल्या महाराष्ट्राच्या भागात असं एवढं कार्य घडत असेल तर मला सांगायला हरकत नाही. पुढे तुम्हाला सांगतो, ऐकू येत नाही का? कमी येते. दुसरं कीर्तन कला. मला वाटतं गोव्यानं कीर्तन कला ही जेवढ्या तळमळीनं आत्मीयतेने जोपासलेली आहे तेवढी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागात नसेल असं मला वाटतं. आज गोव्यामध्ये इतके कीर्तन विद्यालय आहे आणि इतके कीर्तनकार इथं घडवले जात आहेत, हे पाहिलं तर खरोखर प्रत्येकाची छाती अभिमानानं फुलली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा हे सगळं जर आपण पाहिलं तर मला माझा दावा जो आहे की एवढं गोव्यानं मराठीवर प्रेम केलं आहे, जीवापाड प्रेम केलेलं आहे, त्याच्या रक्षणाकरता रक्त दिलेलं आहे. ही मराठी भाषा गोव्याचीच भाषा आहे, तिचा जन्म गोव्यातच झालेला आहे आणि तिला कोणालाही दूर करता येणार नाही. मित्रांनो, त्यानंतर मग 1910 साली पोर्तुगीज प्रजासत्ताक झालं. त्यामुळे गोव्याला खूप स्वातंत्र्य मिळालं. लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य, फक्त राजकीय स्वातंत्र्य सुद्धा. आणि त्याचा आमच्या गोमंतकीय मराठी लोकांनी खूप फायदा घेतला. म्हणजे त्यावेळी सगळे गोमंतकात मराठीच होते, हिंदू होते तर सगळे मराठीच. तसं ख्रिस्ती लोक त्यांच्याकडे भाषाच नव्हती की अमुक भाषेचे वगैरे म्हणता येणार नाही. ख्रिस्ती लोकांची मराठी भाषा काढून घेतली होती, त्यांना भाषाच नव्हती. भाषा होती ती मराठीच. तेव्हा तिला एवढं उदाहरण आलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की जिकडे तिकडे गावोगावी शाळा सुरू झाल्या. प्राथमिक जवळजवळ 200च्या वर प्राथमिक शाळा लोकांनी पदरमोड करून आपल्या पडवीवर, ओसरीवर अशा झाल्या. अनेक संस्था स्थापन झाल्या. ही गोमंत विद्यालय केंद्र, आताच्या सुप्रसिद्ध त्या संस्थांची तुम्हाला नावं सांगतो. गोमंत विद्यालय केंद्र मडगाव, सरस्वती मंदिर पणजी, गोवा विद्याप्रसारक मंडळ हुंडा, या संस्था 1910 ते 12च्या दरम्यान स्थापन झालेल्या आहेत. आजही त्या कार्यरत आहेत. या सर्व मराठीच्या प्रेमानं, मराठीच्या निष्ठेनं त्याकडे त्या लोकांनी स्थापन केलं होतं. अनेक नियतकालिकं निघाली, सगळी मराठी, यामध्ये एकही कोकणी नव्हतं. पुन्हा पुन्हा एक असा सांगतोय की खोटा प्रचार, असा प्रचार केला जातोय की गोव्याची मूळ भाषा ही कोकणीच आहे, मराठी ही बाहेरची नंतर आली वगैरे असा प्रचार करतायत काही लोक. म्हणून हे मला सांगावं लागतं, खरा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे आणि प्रत्येक आपण जे कार्यकर्ते म्हणून घेतो त्यांची भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि ती स्पष्ट होण्याकरता हे माझे विचार तुम्हाला उपयोगी पडतील असं मला वाटतं. तेव्हा मित्रांनो, त्यावेळी इतका मराठीच्या लोकांनी विकास केला की आमचे ख्रिस्ती बांधव जे होते ते अतिशय भारावून गेले आणि त्यांना काहीच करता येत नव्हतं. त्यांच्याकडे माध्यमच नव्हतं विकासाचं, त्यांच्याकडे भाषाच नव्हती. विकास कसा करतात? तेव्हा ते हळूहळू आमच्या मराठीच्या जवळ यायला लागले. कारण त्यांना माहीत होतं की आपल्या पूर्वजांची ही भाषा आहे, ही यांची संस्कृती ही आमची संस्कृती आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि ते मराठीच्या जवळ येऊ लागले. आमच्या ज्या मराठी शाळा चालत होत्या त्यामध्ये त्यांची मुलं शिकू लागली. काही लोक आपल्या मुलांना नावं देखील हिंदूंची ठेवायला लागले. आपल्याला माहिती असेल, ॲडव्होकेट एदुआर्द फालेरो जे मंत्री होते केंद्रामध्ये, त्यांचं नाव एदुआर्द शिवाजी फालेरो असं आहे. शिवाजी संभाजी नावं ही तर ठेवली जातच, इतरही नावं अशोक वगैरे अशा प्रकारची नावं ठेवली जातात. त्याच्यावर तुम्हाला एक मी गंमतदार गोष्ट सांगतो. हे जे सर्व इथले ख्रिस्ती विद्यार्थी होते त्यांना इथं हायर एज्युकेशन इकडे मिळत नव्हतं, उच्च शिक्षण मिळत नव्हतं. त्याकरता त्यांना पोर्तुगालला जावं लागायचं. ते पोर्तुगालमध्ये जात असत आणि जेव्हा ते पोर्तुगालमध्ये जात असत तेव्हा साहजिकच तिथली सामाजिक परिस्थिती, तिथली सांस्कृतिक परिस्थिती, कार्यक्रम हे ते बघत असत आणि त्यांच्या लक्षात नंतर येईल की अरे हे किती खालच्या दर्जाचं आहे आणि आमची हिंदू संस्कृती, भाषा किती उच्च आहे. हिंदूमध्ये कट्टरवाद नाही, हिंदू हा सहिष्णू आहे, सर्वांना सामावून घेणारा आहे. आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे, हिंदूची संस्कृती किती श्रेष्ठ आहे. मग त्यांची तिथे चर्चा होत असते. रोज संध्याकाळी ते भेटत असत एका ठिकाणी
आणि त्यांची ही संस्कृतीबद्दल पारतंत्र्याबद्दल चर्चा होत असते. त्यांनी तिथं संघटना स्थापन केली बरं का गायत्री साहेब. ख्रिस्ती तरुणांनी स्थापन केलेली संघटना जिचं नाव होतं पार्टी दे नॅशनल हिंदू. अर्थ काय? हिंदू राष्ट्रीय पक्ष. हिंदू राष्ट्रीय पक्ष ही ख्रिस्ती तरुणांनी स्थापन केलेली संघटना. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, त्यांची जेव्हा बैठक भरत असे तेव्हा ते ओम यानं बैठकीची सुरुवात करीत, ओंकारानं. तर त्यांचं ध्येय होतं भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. तर त्यातले एक तेलू मास्कारेनस, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ते मोहन रांगणेंच्या बरोबर पोर्तुगालला कैदेत होते, स्वातंत्र्य सैनिक. ते त्यावेळी म्हणाले होते, त्यांचा लेख तिथल्या भारताच्या इथे दिसायच्या याच्यामध्ये छापून आला होता. त्या लेखात ते म्हणतात की आमचा भारत देश किती महान आहे, आमची संस्कृती किती उच्च आहे, परंतु या पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केलं आणि आमची मराठी जी आमच्या हृदयाशी बोलणारी भाषा आहे ती आमच्यापासून तोडली आणि आम्हाला गुलाम बनवलं आणि पोर्तुगीज आमच्यावर लागले. हे उद्गार तेलू मास्कारेनसचे आहे. याच्याकडे तुम्हाला गमत सांगतो, एक सदस्य त्या संघटनेचा ओदी ओलातू बार्रेतू हे त्याचं नाव, तरुण, तो कवी होता आणि सावरकरांच्या सारख्या राष्ट्रीय वृत्तीचा कवी होता, प्रखर. सावरकरांनी जशी सागरा प्राण तळवळा ही कविता लिहिली होती, तशीच त्याने सागरावर कविता लिहिली. तो म्हणतो, हे सागरा तू काय केलंस, या पोर्तुगीजांना आमच्या देशात आणलंस, आम्हाला गुलाम बनवलंस, आमची संस्कृती नष्ट केली, आमची भाषा नष्ट केली, तू चांगलं नाही केलंस, असं तो त्या सागराला बजावतो. नंतर त्याने दुसरी एक कविता रचलेली आहे. त्या कवितेत तो म्हणतो, बघा, हे भवानी माते तू शिवाजीला पुन्हा जन्माला का नाही घालस. एक ख्रिश्चन तरुण विचारतो, तू शिवाजीला जन्माला पुन्हा का नाही घालस, लवकर शिवाजीला जन्म दे आणि आम्हाला गुलामगिरीतून मुक्त कर, असं तो मागतो. म्हणजे किती ख्रिश्चन लोकांना आमच्याबद्दल प्रेम होतं, आदर होता या संस्कृतीबद्दल. आणि तुम्हाला सांगतो, तिथं त्यावेळी ख्रिश्चनांचा मराठीला अजिबात विरोध नव्हता बरं का. तो काळ असा होता स्वातंत्र्यापूर्वीचा काळ की ख्रिश्चन समाजाचा मराठीला विरोध नव्हता. सगळी संमेलनं 1930 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, ते मडगावमध्ये झालं. 1935 मध्ये गोमंतक साहित्य संमेलन झालं, मडगावमध्ये झालं. गोमंतक साहित्य सेवक मंडळाची स्थापना 1928 साली झाली. नंतर मग जे संमेलन झालं तेही मडगावमध्येच झालं. त्यानंतर मग शिक्षण सगळ्या शाळा ज्या होत्या त्या योग्य पद्धतीने चालाव्या म्हणून विचारविनिमयाकरता शिक्षण संमेलन झालं, तेही मडगावमध्येच झालं. डॉक्टर लोहिया आले, मडगावमध्ये झाले. स्वातंत्र्याची चळवळी मडगावमध्येच झाली. मडगाव हे सगळ्या मराठी आणि राष्ट्रीय वृत्तीच्या चळवळीचं केंद्र. आज काय झालं ते तुम्हाला सांगायचं तात्पर्य असतं की तोपर्यंत मराठीला ख्रिश्चनांचा विरोध नव्हता म्हणून ती संमेलन तिथं झाली ना मडगावला. तेव्हा हे असं का झालं, हा ख्रिश्चन समाज आमच्यापासून लांब का गेला, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 1961 मध्ये गोवा स्वातंत्र्य झाला, स्वतंत्र झाला आपल्याला माहिती आहे. पण तत्पूर्वी जेव्हा गोवा स्वतंत्र होणार ही बातमी आमच्या इथल्या काही लोकांना लागली, त्यावेळी हे ज्यांचे पोर्तुगीजांच्याकडे नजदीकचे संबंध होते, लागेबांधे होते, अशा मतलबी लोकांनी जर हा गोवा महाराष्ट्रात विलीन झाला तर आमच्या संबंधांना बाधा येईल. आम्हाला महाराष्ट्रात कोणी विचारणार नाही, गोवा एवढासा छोटा आहे म्हणून आमचं वर्चस्व चालतं, आम्ही सांगतो इथं होतं ते नंतर होणार नाही, हे मला दूर होतं. आणि मग त्यांनी पंडित नेहरूंच्याकडे, जे पुरुषोत्तम काकोडकर त्यांचे मित्र होते, त्यांच्या मार्फत तिथे एक लॉबी दिलेली तयार आहे की गोव्याची भाषा मराठी नाही, गोव्याची भाषा कोकणी आहे, इथली संस्कृती वेगळी आहे, म्हणजे ती त्यांची संस्कृती दाखवली. आणि असं करून तिथं भेद निर्माण केला. त्या ख्रिश्चन लोकांनी, अहो, नेहरूंनी गोवा स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्याच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सांगून टाकलं
की गोव्याची भाषा कोकणी आहे आणि तिचं आधी आम्ही सगळं संरक्षण त्यांनी विचारच केला नाही गोव्याच्या सामाजिक परिस्थिती आहे काय कोकणीचं स्थान आहे काय मराठीचं स्थान आहे हे काही सांगितलं काही पाहिलं नाही. त्यानंतर मग लगेच 2 फतवे आले केलं गोवा स्वतंत्र झाल्यानंतर लगेच पहिला फतवा असा होता की इथं जे शासनामध्ये पोर्तुगीज भाषा आहे तिच्या जोडीला इंग्रजी आणि कोकणी वापरली जाईल. कल्पना करा तुम्ही कोकणी तिथं कुठंच नव्हती वापरत सर्व ठिकाणी मराठीच वापरत होती असा फतवा. आणि दुसरा फतवा आला तो तर त्याच्यापेक्षा भयंकर. त्याच्यात असं होतं की सर्व सरकारी ज्या शाळा आहेत त्या सगळ्या कोकणी कराव्या. एकही शाळा गोव्यामध्ये त्यावेळी कोकणीमध्ये अस्तित्वात नव्हती. ज्या शाळा होत्या त्या सर्व मराठी होत्या. मग भयंकर आंदोलन केलं या दोन्ही फतव्यांवर आणि त्याचंही सुरुवात मडगावमधूनच. स्वातंत्र्यानंतर सुद्धा मडगावमध्ये मराठीचं प्राबल्य होतं. मडगावमध्ये संमेलन भरलं, प्रचंड विरोध झाला आणि ते फतवे मागं घ्यावे लागले. आणि जेव्हा केंद्र सरकार हे कोकणीच्या बाजूनं आहे आणि महाराष्ट्राच्या विरोधी आहे हे जेव्हा लोकांना समजलं आपल्या बहुजन समाजाला तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण एक वेगळा पक्ष इथे स्थापन करायचा. त्याप्रमाणे मगो पक्ष स्थापन झाला आणि या मगो पक्षानं इथं 17 वर्ष राज्य केले. मला माहिती आहे भाऊसाहेब आंबेडकरांचं. या पक्षानं काही चांगल्या गोष्टी केल्या, वाद नाही, परंतु ज्या तत्वावर हा पक्ष स्थापन झाला होता गोमंतकाची भाषा मराठी आणि कोकणीची बोली या तत्वावर हा पक्ष स्थापन झाला होता आणि त्याच्यावरच ते विलीनीकरण मागत होते महाराष्ट्रात. त्यांनी 17 वर्ष राज्य करून मराठीला स्थान दिलं. हा सत्य इतिहास आहे. मी जे बोलतो ते सर्व सत्य, ते मराठीच्या बाबतीत असो कोकणीच्या बाबतीत असो. मी इथं सत्य मांडणार आहे. जर कुणाला याच्यात काही असत्य सापडलं मी माझी विधानवृत्ती मागे घेईन, मी दाखवून द्यावं. किंवा 17 वर्ष मगो पक्षानं राज्य केलं मराठीकडे बाहेर. मला वाटतं गोव्याचं हे जे मुख्यमंत्री पद आहे ना त्या मुख्यमंत्री पदाला असंच काहीतरी शाप असावा की जेव्हा एखादा मराठी माणूस तिथं जातो त्या पदावर बसतो तेव्हा तो मराठीला विसरतो, मराठीकडे पाठ फिरवतो. सगळे इथं मुख्यमंत्री झाले म्हणजे आमचे हिंदू हे तर सगळे मराठी चळवळीचे लोक. आणि या सगळ्या लोकांनी एकदा ती खुर्ची मिळाली मग त्यांनी मराठी सोडून दिली असं झालेलं आहे. आणि म्हणून मराठी राजभाषा होत नाही. तर सांगायचं कारण असं की तेव्हापासून 85 मधून नाही, तेव्हापासून मी मराठीच्या चळवळी आहेत पण सक्रिय नव्हतो. सक्रिय जाऊन 74 मध्ये. तर सांगायचं कारण असं की अनेक चळवळी या गोमंतकामध्ये त्यानंतर झाल्या. तर झाल्यासाठी मांडवकरांनी तर तोल स्वीकारला. जे विलीनीकरणाकरता त्यांची मागणी होती तो तोल स्वीकारला ही एक मोठी चूक होती. तेव्हा त्यापेक्षा जर मराठी राजभाषा करून टाकली असती तर ते कायम राहिलं असतं असं. तेव्हा सांगायचा मुद्दा असं की 87-80 साल उलटलं आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि त्या लोकांनी हे लगेच करून टाकलं. त्यांचं ते ध्येयच होतं कोकणीला राजभाषा बनवणं. चळवळी त्यांनी करून घेतल्या आणि ते करून टाकलं. 87 मध्ये राजभाषा कायदा झाला. त्या कायद्यामध्ये असं एक आहे की कोकणी शॅल बी द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट. मराठी ऑल्सो शॅल बी यूज्ड फॉर ऑल ऑफिशियल प्रोसेस. या याच्यावर मराठीमध्ये दंड केला गेला. तुम्हाला माहिती आहे मोठं आंदोलन झालं. मी सगळं सांगितलं असत नाही. ते आंदोलन शमवण्याकरता असं सांगितलं की मराठीलाही तेवढेच अधिकार आहेत. परंतु 2000 मध्ये काही एका विषयाकरता सगळे सांगितलं असं तुम्ही वाचू शकता. एका विषयाकरता आमचं लोक कोर्टात गेले आणि त्यावेळी हायकोर्टाने इथला निर्णय दिला की कोकणीला तिथे राजभाषा म्हटलेला आहे, मराठीला राजभाषा म्हटलेलं नाही. तेव्हा मराठीला कोकणी एवढे अधिकार नाही, म्हणजे डिस्क्रिमिनेशन आहे हे तिथं कोर्टानं दाखवून दिलं. त्यानंतर मग भयंकर आंदोलन पेटलं 2000 मध्ये. सगळे लोक पुन्हा रस्त्यावर आले. तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल त्यावेळी भाजप पुढे सरसावला आणि मगो मागं पडला. मगोला हे सोडून दिलं आणि भाजप पुढे सरसावला. कसा तर त्या कोर्टाचा निकाल झाल्यानंतर आमचे मनोहर पर्रीकर
आणि श्रीपाद भाऊ नाईक आताचे मंत्री केंद्रात, या दोघांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि लोकांना सांगितलं शांत राहा, शांत व्हा, शांत व्हा, आम्ही करतो, आम्ही तुला राजभाषेचा स्थान देऊ. एवढं सांगून स्वस्त बसली नाही. ही फेब्रुवारी 2000 मधली गोष्ट 2000च्या मे महिन्यात, म्हणजे 2-3 महिन्यात त्याने म्हापश्याला बोडगेश्वर ठिकाणी अधिवेशन घेतलं. तुम्ही पुष्कळ त्या अधिवेशनाला माहिती असेल, तुम्ही उपस्थिती होता असं अधिवेशन घेतलं आणि तिथं ठराव घेतला अडवाणींच्या उपस्थितीत की आम्ही मराठी राजभाषा करू. लोकांना विश्वास बसला. इतकंच नाही, त्याच्याकडे सांगतो माझा का विश्वास पर्रीकरांवर होता हे सांगतो. पुष्कळ मला दोष देतात, ह्यांनी पर्रीकर कधीच मराठी भाषा करणार नाही, ढवळीकर काय घेऊन बसतो. परंतु मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जुलैमध्ये, त्याच वर्षाच्या जुलैमध्ये, म्हणजे फेब्रुवारी, मे आणि जुलैमध्ये गोवा विधानसभेमध्ये विधेयक आणलं. काय म्हणून की जो कायदा केलेला आहे त्याच्यात त्रुटी राहिलेली आहे, दोन्ही भाषांना समान अधिकार मिळाले पाहिजे, म्हणून हे विधेयक आपण सादर करतो. असं ते विधेयक सादर केलं. परंतु सरकारनं काँग्रेस हे विरोधी नेते काँग्रेसनं ते काढून कुठे टाकून दिलं, ते झालं नाही. आता आमची त्यांच्यावर विश्वास बसण्याकरता विधेयक देखील त्यांनी सादर केलं होतं. इतकंच नाही तर आणखी एकदा आम्ही, तर त्यावेळेचे लोक किती आहेत मला माहीत नाही, पण आम्ही पर्रीकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. तेवढं 300 लोक होते गोव्याच्या सगळ्या भागातून. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते होते, ते विरोधी पक्षनेते होते, ते म्हणाले की आम्हाला तर आमचे जर 21 आमदार निवडून आले, 3 महिन्यात मराठी राजभाषा, 3 महिन्यात मराठी राजभाषा. कोणी इथे असतील त्यावेळेचं तर मला माहीत नाही, साक्षीदार अजून आहेत, मी हे खोटं बोलणार नाही, हे त्यांचे उद्गार आहे. तेव्हा साहजिकच त्यांच्यावर विश्वास करा. आणि करणारी धडाडी त्यांच्याकडेच होती. पर्रीकर हे एकमेव धडाडीचे होते जे करू शकत, जे बोललेलं सांगितलेलं ते करू शकतात, त्यांच्याबद्दल विश्वास होता लोकांना, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि लढलो. असो, ते नंतर मुख्यमंत्री आपलं संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले लक्ष्मीकांत पार्सेकर आहे. तेव्हा पार्सेकर जेव्हा आले तेव्हा आम्ही पार्सेकरांची भेट घेतली, 2-3 वेळा घेतली. एका वेळी 35 मला आठवतं बरोबर 35 लोकांचं शिष्टमंडळ आमच्याबरोबर होतं. सगळ्या कानपूरपासून पेडणीपर्यंत आलेल्या सगळ्या लोकांचं शिष्टमंडळ, असा दरबार कसा बसले होते 35 लोक, मी आणि पार्सेकर असे. पार्सेकरांना सगळी आकडेवारी सकट सगळी कल्पना दिली, त्यांना पटलं. नंतर मग त्यांना एक प्रश्न केला की पार्सेकर साहेब एक सांगा की असं एखादं राज्य या देशात आहे का की जिथं राजभाषा सोडून दुसऱ्याच भाषेत वृत्तपत्र निघतात गोव्यासारखी, म्हणजे इथं राजभाषा कोकणी आहे आणि वृत्तपत्र सगळी मराठी आहे. राजभाषा कोकणी आणि वृत्तपत्र मराठी, अशी परिस्थिती इतर राज्यात आहे का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी राजभाषा आहे, तिच्यात एकही वृत्तपत्र खपत नाही, आणि गुजराती, उर्दू काय दुसऱ्या भाषा त्याच्यात सगळी वृत्तपत्र, अशी परिस्थिती आहे का? किंवा शिक्षण सगळे राजभाषा सोडून दुसऱ्याच भाषेत घेतात, म्हणजे जसं गोव्यात आता कोकणी सोडून मराठीतूनच शिक्षण आपले विद्यार्थी घेतात. आज देखील 35-40 मुलं मराठी शिक्षण घेतात. एकेकाळी ही संख्या 70-73 होती. जेव्हा हा कायदा झाला, हा कायदा केला त्यावेळेला माझ्याकडे पुरावे आहेत. त्यावेळी मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 73,000च्या वर होती आणि कोकणी शिकणाऱ्यांची संख्या अवघी 217 होती. 2च कोकणी शाळा होती. तेव्हा हे राजभाषा कायदा व्हायच्या पहिल्या वर्षीची आकडेवारी आहे. आज तरी परिस्थिती काय हो, वेगळी परिस्थिती आहे का? आजही तुम्ही बघा, त्यावेळी 3 वृत्तपत्र होते कायदा केला त्यावेळी. आज 8 झालेली आहेत मराठी, 8 मराठी वृत्तपत्र आहेत, एक कोकणी आहे, एक खपत नाही. किती विसंगती आहे. मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्यांची संख्या अजून जास्त आहे. मला थोडासा वेळ द्या, कारण हा विषय असं अर्धवट सोडून मला चालणार नाही. तेव्हा थोडा वेळ तुम्ही माझं वय, माझी कळवळ लक्षात घेऊन तुम्हाला थोडा वेळ द्या. तर आजही तुम्ही पहा, ग्रामपंचायती अथवा सहकारी सोसायट्या यामध्ये
मराठीच वापरली जाते. आमची गोवा बागायतदारी कोंढ्याला जी संस्था आहे, जिची आज शाखा गोवाभर आहे, संपूर्ण कारभार मराठी. पेडणे सहकारी सोसायटी ही काणकोण सहकारी, तुमच्या सत्तरी सहकारी सगळा कारभार मराठी. कुठे कोकणी आहे हो? मला दाखवा पुढे करून. मी हे लेन्स सुद्धा घेऊन येईन. बघा, हे द्वेषापोटी बोलत नाही, कोकणीचा द्वेष तुमच्याकडे अजिबात नाही. आम्ही जेव्हा राजभाषा लढा सुरू झाला त्यावेळी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की कोकणी आणि मराठी या दोन्ही गोव्याच्या भाषा आहेत आणि त्या दोन्हीही राजभाषा व्हाव्या, ही आमची तेव्हा भूमिका होती आणि आजही आहे. पण आमचे हे कोकणी मित्र ही भूमिका मान्य करायला तयार नाही. ते आजही सांगत आहेत आमच्या तरुण मुलांना गावोगावी जाऊन, शाळा जाऊन, तू कोकणी बोलायचं बरे, तू कोकणी बोलतोस ना, तुझी भाषा कोकणी, मराठी तुझी भाषा नव्हे, मराठी ही महाराष्ट्रातली भाषा, अशी दिशाभूल केली जाते. आणि ज्याला भाषा म्हणजे काय, बोली म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, अशी ती माहीत असलेली कोवळी पोरं हो, त्यांना काय माहीत समजणारे, त्यांना खरं वाटतं कोकणी बोलणं कोकणी आमची भाषा. असा हा प्रकार गोव्यामध्ये चालू आहे या मित्रांकडून. आमच्या असते गरज नाही याची. मी त्यांना असं विचारतो की हे तुम्ही करून काय साधणार आहात? तुम्हाला वाटेल की आपली कोकणी प्रेमींची संख्या वाढली, ही वाढ नाही आहे. मी बजावून सांगतो त्यांना, ही वाढ नाही, ही सूज आहे. ही सूज आहे. खोट्या गोष्टींवर आधारलेली कोणतीच गोष्ट टिकाऊ नसते. मराठीची काळामुळं आज फोल जर रोखलेली आहे, तिची वाढ ही नैसर्गिक झालेली आहे. एक मिनिट पाणी घेतो. आंब्याचं झाड बघा तुम्ही, आंब्याची पाळ किती खोलवर गेलेली असते, म्हणून ते दीर्घकाळ टिकतं. नारळाचं झाड म्हणा, कारण त्यांची वाढ ही नैसर्गिकरित्या झालेली असते. पण जी रोपं आपण खतपाणी घालून याच्यावर अशी वाढवतो, त्यांच्या वाढीबाबत मी बोलायला नाही. तेव्हा सांगायचं कारण असं की या मित्रांनी ही गोष्ट थांबवावी. मराठी ही अत्यंत जुनी भाषा आहे आपल्या गोव्याची, आणि तीच भाषा होती तुमच्या पूर्वजांची, म्हणजे तुमच्या वडिलांची भाषा सुद्धा तीच होती. जे आता जे आपले मराठी नाही म्हणतात, त्यांच्या वडिलांची भाषा सुद्धा मराठीच होती. मग हे तुमच्या वाडवडिलांचा अपमान करीत करता की नाही? हे तुम्हाला माफ करणार नाही, वरून शाप दिल्याशिवाय होणार नाही. तेव्हा या मित्रांनी हे टाळावं, करू नये असं अशी विनंती आहे. आपण असं करूया, दोन्ही भाषा गोव्याच्या आहेत, दोन्ही तर चांगल्या रीतीने नोंदवाव्यात. याकरता मराठी अधिकार तेवढेच अधिकार पाहिजे. तुम्ही सगळं मिळवलं, तुम्ही साहित्य अकादमीची मान्यता मिळवली, तुम्ही 8व्या परिशिष्टात स्थान मिळवलं, गोव्याची राज्यभाषा म्हणून तुम्ही आमच्यापेक्षा वरचं स्थान मिळवलं. साहित्य अकादमीचे पुरस्कार तर सगळे तुम्हीच मिळवले. आमच्या पुतळ्यात एकही नाही आहे, मराठीच्या पुतळ्यात इथं एकही पुरस्कार नाही, सगळं तुम्ही मिळवलं. तुम्हाला काय मिळवायचं आहे, कशाकरता हा खोटेपण करता आणि आमच्या तरुणांना ती तुमच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. हे प्रकार आता थांबले पाहिजे. आपणही आमच्या तरुणांना जागृत केलं पाहिजे. मित्रांनो, ते जे काय सांगतात ते तुम्हाला समजत नाही, ते तुम्हाला फसवतायत. हा गोव्यातला बहुजन समाज हा मराठी भाषेवर आणि मराठी संस्कृतीवर बसलेला समाज आहे. मला तुम्ही सांगा, आज गावोगावी शिवजयंती साजरी होती. शिवजयंती साजरी होती का नाही? पुतळे व्हा, आता गावोगाव पुतळे व्हायला लागले. हे का करतो आपण? कारण ते आम्हाला मराठी संस्कृतीमधून मराठी भाषेला दिलेलं. हा मराठी शिवाजी महाराज हे आमचे सर्वांचे आदर्श आहे. का आदर्श आहे? तर शिवाजी महाराजांच्या काळची परिस्थिती डोळ्याचा म्हणाला. सगळा हिंदुस्थान हा मोगलांच्या, आदिलशाह, सगळ्या मुस्लिम राजवटीमध्ये भरडला गेला. सगळीकडे अत्याचार, बायकांवर बलात्कार, लुटालूट, कत्तल. म्हणजे आज पाकिस्तान जे आहे ना, त्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती इथं त्यावेळेला होती. हा पाकिस्तानच झालेला होता आणि कोणीही एक माणूस त्या सत्तेविरुद्ध उभं राहायला पाहिजे. अशा काळात शिवाजी महाराज उभे राहिले. अशा काळात शिवाजी महाराज उभे राहिले आणि त्यांनी तरुणांना गोळा करून स्वराज्य निर्माण केलं. केवढा
महापुरुष. आणि भाषा बदलली की म्हणजे संदर्भ कसे बदलतात तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज हे आम्हाला प्राणप्रिय आहे. पण त्यांना इंग्रजीमध्ये काय संबोधलं जातं? इंग्रजीमध्ये त्यांना लुटारू म्हणतात. त्यांना लुटार म्हटलं गेलेलं आहे. हे आपण मान्य करू का? तेव्हा भाषा बदलली की आपली भाषा बदलली की संस्कृती बदलते, आदर्श बदलतात. काँग्रेसच्या काळात आदर्श कोण होते तुम्ही बघा. असं आहे. तुला सांगायचं कारण असं की तरुण माझ्या मित्रांनो, शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. ज्यांनी गोव्यावर पोर्तुगीजांविरुद्ध लढले आणि आम्हालाही लढायची प्रेरणा दिली, हे आम्ही विसरता कामा नये. किंवा हा मराठीनं आणि मराठी भाषा आणि संस्कृतीनं दिलेला आम्हाला आदर्श. आपण गावोगाव आता आज सकाळी सुद्धा तुम्ही ऐकलं, देवळात भजनं गायली जातात, मराठी भजनं गायली जातात, भक्तीपूर्ण रीतीने करून जातात. ही भक्ती कुणाची आहे? भजनं ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, केवढी मोठी नामावळी आहे. संत जनाबाई, त्यानंतर मग सावतामाळी, गोरा कुंभार, सगळ्या भाषामधले सगळ्या जातीमधले इथं संत आहेत. त्यांनी आम्हाला आमच्या समाजात त्यांनी घडवलेला आहे. तो कसा? हे संत काय सांगत तसंच आपल्या भजनामधून की आपण सर्वजण ईश्वराची लेकरं आहोत. इथं कोणी थोर नाही, कोणी लहान नाही, सर्व समान आहोत. इथं कोणी स्पृश्य नाही, कोणी अस्पृश्य नाही. हे सगळं हे हा समाज घडवण्याकरता या संतांनी मोठं काम केलेलं आहे. ते संत आम्हाला कुणी दिले? अर्थात मराठीलाच दिलेले. आज देशभर फुले आणि आंबेडकरांची चर्चा होते. हे फुले, आंबेडकर, टिळक, आगरकर आम्हाला कुणी दिलं? समाजातल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे लोक उभे राहिले. मराठी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठी संस्कृती आणि भाषा हे आमचं बहुजन समाजाचं सगळं धन आहे. ते जर आपण घालून बसलो तर मग राहिलं काय? तुम्हाला सांगतो, हा बहुजन म्हणजे मराठा समाज आहे. मराठा आपल्यामध्ये गोमंतक मराठा समाज म्हणून घेणारे लोक आहेत. 96 कोळी जे लोक आहेत ते स्वतःला क्षत्रिय मराठा म्हणून घेतात. मासेमारी करणारे जे लोक आहेत तेही स्वतःला क्षत्रिय समाज क्षत्रिय म्हणून घेतात. मराठा, क्षत्रिय मराठा. इथेच आपण आता नाव वाचलं बाहेरच, शेजारचा हा रजक मराठा समाज म्हणजे धोबी देखील. मग मी काय म्हणलंय? हो, सगळे आदिवासी गोव्याचे प्रचंड संख्येनं आदिवासी लोक आहेत, हे स्वतःला गौड मराठा म्हणून घेतात. आणि भंडारी लोक वेगळे नाहीत यापेक्षा. सगळे शिवाजीचे उपासक आहेत, संतांचे उपासक आहेत. मी काय मराठा म्हणून गेलो? मी ब्राह्मण मराठा आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. मित्रांनो, जो मराठा आहे त्याची भाषा आणि संस्कृती मराठी. तरुण मित्रांनो, विसरू नका आहे. तुमचं स्वत्व गमावू नका, तुमचा अभिमान गमावू नका. तुम्ही मराठी आहात, मराठी माणूस आहे. तुम्ही भाषा किती शिका. तुम्ही कोकणी शिका, मी नाही म्हणत नाही. कोकणी शिका, हिंदी शिका, कुठलीही भाषा शिका. पण आपलं स्वत्व सोडून नाही. आपलं स्वत्व कशामध्ये ते ओळखलं पाहिजे. माणसानं मी कोण आहे, मी कोण आहे हे ज्याला समजलं नाही तो जीवनामध्ये यशस्वी होत नाही. तेव्हा तुम्ही मराठा आहात, मराठीचे सेवक आहात, मराठी ही आमची आई आहे, हे तत्व कधी विसरता कामा नये. ज्याला मराठी चांगली येते त्याला इंग्रजी पण चांगली येते, कुठलीही भाषा चांगली येते. मराठी अधिक पक्के असली पाहिजे. हा माझा अनुभव आहे. मी 11वीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलो, माझी इंग्रजी तितकीच चांगली आहे असं लोक म्हणतात. मी आपली स्तुती करू नये. तेव्हा एवढं हे मी तरुणांना आवर्जून, आणि तुम्ही जेव्हा या फसव्या गोष्टींना बळी पडू नका. जेव्हा हे लोक तुमच्याकडे येतात त्यांची संख्या वाढवण्याकरता काही वाढत नाही. आज मी सांगतो, मला आनंद वाटतो. अनेक कोकणी लेखक मराठीमधून लिहायला लागलेली आहेत
अनेक कोकणी लोक मी त्यांचं स्वागत करतो. आम्ही सगळेजण स्वागत करूया. गेल्या वर्षी जे नाटक पहिलं आलं होतं इनफिल्ट्रेशन, हे गोव्याचं नाटक महाराष्ट्र राज्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं. ते कुणाचं माहिती तुम्हाला? डॉक्टर प्रकाश वजरीकर. डॉक्टर प्रकाश वजरीकरांनी ते लिहिलं. तो मुळचा कोकणी अभिमानी कोकणी लेखक. त्यानं मराठी नाटक लिहिलं आणि ते गोव्यात आपलं भारत आपलं महाराष्ट्रात पहिलं आलं. हा एक चमत्कारच आहे. यंदाही जे गोव्यातले दुसरं आलं इदन्न कथ्यते, हे नाटक देखील एका कोकणी लेखकाने लिहिलेलं आहे. बालगंधर्वांच्या जीवनावर फार सुंदर नाटक लिहिलं. दत्ताराम बांबोळकर हे त्याचं नाव आहे. हे घ्यायला लागत आमच्याकडे, आम्ही त्यांचं स्वागत करूया. आणि जे कोण हे असं द्वेष पसरवण्याचं जे कोण काम करता येत नाही त्यांनी सोडून द्या असं मला आव्हान आहे. प्रेमाने वागूया. तुम्ही आम्ही एकत्रच राहतो आहोत. कोकणी आणि मराठी या प्रदेशात एकत्र नांदाव्या, सुखाने नांदाव्या. पण तिच्यावर बलात्कार करू नका तुमच्या भाषेत. तिला तिची वाढ नैसर्गिक होऊ दे. तिची वाढ नैसर्गिक होऊ दे तर ती टिकेल. मराठीची वाढ या गोमंतकामध्ये नैसर्गिकरित्या शेकडो वर्षापासून झालेली आहे. म्हणून ती एवढी समृद्ध आणि संपन्न आहे. तुमची भाषा समृद्ध आणि संपन्न होऊ दे अशी मी इच्छा करतो. आणि शेवटी जसं आमच्या गायत्री साहेबांनी म्हटलं की लवकरच मराठी राजभाषा होईल, ते न होण्यामध्ये तुम्हाला कारण सांगतो मी. गोव्यातले आमदार 87 साली जेव्हा हा कायदा झाला त्यावेळी बहुसंख्य आमदार मराठीच्या बाजूने होते. काँग्रेसचे सुद्धा होते. परंतु व्हीप वापरला आणि मराठीला कावल झाली. नाही तर मराठीच राजभाषा झाली. त्यावेळी जर फेअर हा सगळा व्यवहार जर मुक्त पद्धतीने झाला असता तर मराठीच राजभाषा झाली असती. कारण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. ही वृत्तपत्र होती ती मराठीच होती. कोकणीमध्ये देवनागरीमध्ये वृत्तपत्रच नव्हतं. शाळा सगळ्या मराठी होत्या. ग्रामपंचायती पूर्णपणे मराठी होत्या. सहकारी सोसायट्या गावोगावच्या होत्या. त्याचा कारभार मराठीमध्ये चालायचा. मित्रांनो, मराठी राजभाषा त्यावेळी झाली नाही. थोडं हे स्वरूप आता बदलायला लागलं. आता इंग्रजीचा प्रवेश त्यामध्ये सुरू आहे. शिक्षणामध्ये तर काय पहिलीपासून इंग्रजी आलंय. मराठी राजभाषा झाली नाही त्यावेळी. याचे दुष्परिणाम काय? सगळा समाज आता इंग्रज आलेला होऊन पाहतो. मराठीचा अर्थ सोडून दिला. त्याचे परिणाम परत काय होत आहेत? या संस्कृतीचे आपल्या समाजामध्ये ड्रग्स व्यसनं वाढत आहेत आणि त्याबद्दल कुणाला काही तरुण पिढीला वाटत नाही. अशा अधःपतनाच्या दिशेने चाललेला आहे समाज आपला. मला जर आपल्याला वाचवायचं असेल तर मराठी ही आपण सर्वांनी जतन केलीच पाहिजे. ती करताच आपण. पण तरी शिक्षणामध्ये तिचे आवाज होऊ नये लक्षात घ्या. आणि दुसरं असं की ही मराठी राजभाषा न होण्यामागे कारण असं आहे की इथल्या नेत्यांना इच्छाशक्ती त्यांच्याकडे. आमदारांना आम्ही सगळ्या भेटलो. सगळे म्हणतात मराठी राजभाषा झाली पाहिजे. आम्ही आहोत मराठी तुमच्या पाठीमागे. मुख्यमंत्र्यांना सांगा विधेयक आणायला. त्यांनी विधेयक आणलं. आम्ही सर्वजण पास करतो. हे आमदार सुद्धा आज आमच्या बाजूला आहेत. प्रमोद सावंतांना मी सांगतो आज तुमच्याकडे प्रचंड बहुमत आहे. भाजपकडे आज जवळजवळ मला वाटतं 30 किंवा त्याहून अधिक आमदार आहेत. 40 पैकी ते सहज करू शकतो. पण इच्छा मला तुम्ही सांगा 370 कलम जे आहे काश्मीर विषयावर हे हटवत आहे असं तुम्हाला म्हटलं होतं का? मग कसं हटवलं? एक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची इच्छा, त्यांची इच्छा म्हणजे झाली कुणालाच ते शक्य नाही. तेव्हा नेत्यांची जर प्रबळ इच्छा असेल उद्या मोदी आणि अमित शहाने जर ठरवलं गोव्याची राजभाषा मराठी झाली पाहिजे एका चुटकीसरशी होईल. तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करतो की तो सुनील येवो आणि प्रमोद सावंत साहेब जर करणार असते त्यांच्या शिवाजी संचारावा असं मला वाटतं. त्याशिवाय हे लगेच काम होणार नाही. नंतर आपल्याला शिवाजीची वाट पाहावी लागेल.
शिवाजीनं जर त्यांच्या अंगात संचार केला तर हे शक्य आहे. केंद्राचे विरोध नाही आहे. आणि सगळ्या केंद्रीय नेत्यांना भेटून आलो, सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, राष्ट्रपतींना सुद्धा भेटलो. सगळ्यांनी बरोबर आहे म्हटलं, कारण आम्ही सगळी आकडेवारी त्यांना दिली, प्रूफच दिले, घेऊन गेलो. नाकारणार कसं किंवा केंद्राचा पाठिंबा आहे, तुम्ही पुढे व्हा एवढं माझं त्यांना सांगणं आहे. किंवा हा सुधीर लवकर येऊ अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो. कदाचित जास्त वेळ घेतला असेल मी, परंतु मला हे सांगायचं होतं, जे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं ते मी पोचवू शकलो. तुम्ही हे लांबलेलं भाषण ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या काळात आऊसाहेब मांजरेकर आणि श्रेष्ठला ताईंनी हा कायदा का आणला, असं तुमचं विवेचन काय आहे? एकच मिनिटात. तर मी तुम्हाला जे सांगितलं ना की लॉबी, मराठी विरोधी लॉबी दिल्लीतच नाही गोव्यातही तयार होती. तुम्हाला वाटत असेल की प्रमोद सावंत आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून ते आपल्याला होते करू शकतील, नाही. इथं जी लॉबी आहे त्या लॉबीच्या विचारानंच हे सरकार चालते. लक्षात घ्या, इथं त्यांचा जो कोर ग्रुप म्हणून आहे, बीजेपीचा जो कोर ग्रुप आहे तो सगळा त्यांचा आहे. मी सुभाष शिरोडकरांना भेटलो, त्यांना म्हटलं हे तुम्ही जरा बघा मराठी राजवाडा. ते म्हणाले की माझ्या हातात नाही, ते कोर ग्रुपकडे तुम्ही सांगा. मग आपण कोण प्रश्न विचारला नाही, आपण कोण ग्रुपकडे जाऊ. मग राष्ट्रवादी गोमंतकाच्या वेळी काय झालं तेच सांगतो मी. त्यावेळी तशीच लॉबी होती, तिचा दबाव माझा अंदाज आहे की त्यावेळी अशी लॉबी होती की त्या लॉबीच्या. धन्यवाद. जय मराठी, जय गोमंतक, जय भारत. मराठी राजभाषा झालीच पाहिजे. मराठी राजभाषा झालीच पाहिजे. मराठी राजभाषा झालीच पाहिजे. धन्यवाद.